जो शो आहे वुमन्स एम्पॉवरमेंट म्हणून, या शोचं वैशिष्ट्य असं आहे की या शोमध्ये सूत्रसंचालन नाही आहे. याच्यामध्ये पूर्णपणे माईम मुक अभिनय केला आहे आणि त्या अभिनयातनं तो फुल थीममध्ये बांधला आहे. म्हणजे एक ॲक्ट होतो, मग एक डान्स होतो, मग एक ॲक्ट होतो, मग एक डान्स होतो आणि टोटल ड्रॅमॅस्टिक थिएट्रिकल वे घेऊन त्याला पूर्णपणे त्याची बांधणी केली आहे. आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की आज तागायत क्लासिकलमध्ये अकॉर्डिंग टू माय नॉलेज देवदेवता, राजराजे, मेलोड्रॅमॅटिक असे विषय घेऊनच शक्यतो क्लासिकल सादर केलं जातं. फर्स्ट टाईमच आपण द सेव्ह बेबी चाइल्ड हा विषय घेऊन आपण काहीतरी क्लासिकलमध्ये वेगळं करायचा प्रयत्न करतोय. याचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये बेस क्लासिकलच ठेवला आहे भरतनाट्यम, पण याच्यामध्ये डिफरंट फॉर्म्स यूज केलेत ॲज फ्रेम डान्स किंवा बेस ताता इथंच आहे. म्हणजे हाफ ऑफ द बॉडी एकच टिपिकल स्टेप्स करतीये अँड हाफ ऑफ द बॉडी टोटल 5 मिनिट्स वेगवेगळ्या ॲक्शन्स करतीये. किंवा बेस क्लासिकल ठेवून काही स्टंट्स घेतलेत, रथ केलाय, नाक केलाय, शेषनाग केलाय, हे जे काही केलंय हे सगळं थोडंसं नवीन ॲनालाइज करायचा प्रयत्न केलाय की जेणेकरून द ऑडियन्स कॅन ॲप्रिशिएट ऑल दिस थिंग्स. सगळ्यात महत्त्वाचा विषय हा आहे की एक सोशल सब्जेक्ट घेऊन आम्ही हे रिप्रेझेंट करतोय. त्यामुळं आम्ही सुद्धा एक कलाकार म्हणून फार वेगळ्या फॉर्मवरती हा सगळा प्लॅटफॉर्म एन्जॉय करतोय. नमस्कार, मी शलाका निकम. मी गेली 7 वर्षे झाले वैशालीताईंकडे भरतनाट्यम शिकत आहे. जेव्हा वैशालीताईंनी आम्हाला दुर्गा या कार्यक्रमाबद्दल सांगितलं तेव्हा मनात एक विश्वास जागा झाला की ताईंनी हा विषय निवडलाय म्हणजे ह्यात नक्की समाज प्रबोधन कार्यासाठी असणार. म्हणून आम्ही सर्वांनी ह्यावरती फार मेहनत घेतली. ताईंनी मला ह्यातला मुख्य मुलीचा रोल दिला, त्यामुळे मला ह्या मुलीचा भूमिका पार पडताना मला समजलं की हा नक्की भूमिकेची गहनता काय आहे. मुलगा मुलगी असा आपण जो फरक करतो, मुलगा हा जर वंशाचा दिवा असेल तर मुलगी ही अंधारात प्रकाश देणारी पणती आहे, हेच आम्हाला ह्या कार्यक्रमामधून सुचवायचे आहे. अगदी 4 मुलींचं जरी ह्यातून त्यांना प्रेमाची माणसे मिळाली, त्यांना माया देणारी माणसे त्यांना मिळाली, तरीसुद्धा आमचा हा कार्यक्रम पार पडला असे आम्ही समजू. नमस्कार, मी ऋतुजा निकम. आपण बघतोय आपला भारत देश 21व्या शतकात असला तरी समाजाची विचारसरणी बदललेली नाही.
अजून सुद्धा मुलगा म्हणजे वंशाचा दिवा आणि मुलगी म्हणजे परक्याचे धन मानले जाते. त्यामुळे मुलगी म्हणजे एक प्रकारचे ओझे मानले जाते. त्यामुळे ती जन्माला येण्याआधीच तिचा जगण्याचा अधिकार काढून घेतला जातो, म्हणजे स्त्री भ्रूण हत्या केली जाते. यासाठी आम्ही सर्वजणींनी लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. पदलालित्याच्या संस्थापिका वैशालीताई यांनी एक कार्यक्रम सादर करत आहे. यामध्ये आम्ही मूकनाट्य, अभिनय आणि नृत्याद्वारे एक कार्यक्रम सादर करत आहोत. यामध्ये कुठल्याही प्रकारचे सूत्रसंचालन नाही आहे. यामध्ये आम्ही मूकनाट्य, अभिनय याद्वारे पुढचे नृत्य घेत जातो. स्त्रीला दुर्गाचे रूप मानले जाते, परंतु दुर्गाचा दर्जा मिळत नाही, म्हणून आम्ही या कार्यक्रमाला दुर्गा असे नाव ठेवलेले आहे. सावंत पदलालित्य अकॅडमीमध्ये शिकणारी एक विद्यार्थिनी आहे. आमची ताई वैशाली राजे घाटगे हिनं दुर्गा नावाचा आमचा कार्यक्रम घेतला, ज्यामध्ये आम्ही 50 जणी होतो. यामध्ये आम्ही मराठी, संस्कृत तसेच तमिळ कवनं वापरलेली आहेत. मी एक डान्सर आहे. मला डान्स करताना आनंद मिळतोच, पण या शोमुळे माझा आत्मविश्वास वाढला. तसेच मी एक मुलगी असलेल्याचा मला खूप अभिमान वाटतो.